देख रावा मातई निज अद्भुत रूप अखंड, देख रावा मातई निज अद्भुत रूप अखंड, रोम रोम प्रति लागे कोटि कोटि ब्रह्मांड, सियावर रामचंद्र की जय। ब्रह्मांड दर्शन माँ कौशल्या जी को ब्रह्मांड दर्शन, तन पुलकित मुख बचन न आवा, नयन मुदि चरण निसिरु नावा, विस्मयवंत देखी महतारी, भय बहुरी शिशु खरा। बार बार कौशल्या विनय करई कर जोरी, अब जनि कबहू व्यापय प्रभु मोही माया तोरी। पुन्हा बाल चरित्राला प्रारंभ झाला, चूडाकरण कीन गुरु जाई, यज्ञोपवीत संस्कार झालेले आहे। एक दिवसची घटना, महाराज दशरथजी जेवायला बसलेले आहे आणि जेवण चालू असताना दशरथ राजाने राजमहालामध्ये खेळणाऱ्या रामाला जेवण्यासाठी बोलावलेलं आहे। राघव, आ भोजन करणे। भोजन करत भोल जब राजा, नाही आवत तज बाल समाजा। आपल्या बाल मित्रांना सोडून प्रभू येत नाही। भोजन करत भोल जब राजा, नाही आवत तजी बाल समाजा। मग कौसल्यामाई गेल्या, दारात उभ्या राहून हाक मारू लागल्या, राघव। कौसल्या जब बोल न जाई, ठुमुक ठुमुक प्रभु चलई पराई। दोन मध्ये फरक। दशरथजीनं हाक मारावी, येत नाही, पण आई साहेबानं बोलवावं, ठुमुक ठुमुक प्रभु चलई पराई, कौसल्या जब बोल न जाई। पळत येऊन आईची कंबर धरावी। का? दशरथ ज्ञान आहे, कौसल्या प्रेम आहे। ज्ञानापासून दूर जातो आणि प्रेमाच्या जवळ येतो। तुका म्हणे राहे शहाणिया दुरी, ज्याला वाटतं मी पठ्ठा विद्वान आहे, त्याच्यापासून परमेश्वर 10 किलोमीटर लांब जातो। ज्याला वाटतं मी भोळा वारकरी आहे, मला हरिपाठ सुद्धा नीट म्हणता येत नाही, बस आपलं विठ्ठल विठ्ठल भजन करतो, देव त्याच्या जवळ येतो। भोळे भाळे भक्त गाता ते साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी। म्हणजे विद्वत्ता नसावी असं नाही, जरूर असावी, पण कोरडी विद्वत्ता नसावी। त्याला प्रेमाचा ओलावा असावा। भक्ती प्रेमावेन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी। म्हणून ज्ञानाला भक्ती प्रेमाचा ओलावा पाहिजे। प्रेम जिथे तिथे भगवान येतो। ज्याला ज्ञानाचा अभिमान त्याच्यापासून दूर जातो, आणि म्हणून दशरथजी हाक मारतात, नाही आवत तजी बाल समाज। पण आई साहेबांनी जाव, कौसल्या जब बोल न जाई, ठुमुक ठुमुक प्रभु चलई पराई। पळत येऊन कंबर धरावी आई साहेबांची। प्रेम आणि ज्ञान यामधला फरक पहा उद्धवजी। आणि जेव्हा ज्ञानाचा अभिमान आहे उद्धवाला, भगवान श्रीकृष्णजी एकदा सांगतायत, उद्धव जी भगवान, गोकुळ सोडल्यापासून त्या माझ्या गोपिका माझ्या विरहानं दुःखी आहे, तुम्ही त्यांचं सांत्वन करायला जावं अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे देवा, पण उद्धवाला वाटलं काय देवालाही काही काही गोष्टी कळत नाही, एवढा मी विद्वान उद्धव, आणि त्या खेडवळ गोपिका, त्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही, त्या गोपिकांचं सांत्वन करण्यासाठी माझ्यासारख्या विद्वान उद्धवाला पाठवतात देव। मारने का है चूहा और भेजते हैं रायफल लेके। जा उंदीर मारायचा आणि रायफल घेऊन, तशा खेडवळ गोपिका, त्यांचं सांत्वन करायला मी विद्वान उद्धव, पण आता देवानं काम सांगितलेलं आहे, नाईलाज आहे, म्हणून उद्धवजी गोकुळात येतात। गोकुळात आल्यानंतर उद्धवजीनं
विचारलं, का हो इथे प्रभूच्या विरहानं दुःखी असणाऱ्या गोपिका राहतात कुठे? बाबा, ही जमीन भिजत आली ना, हा या जमिनीच्या काठाकाठाने जा, तुम्हाला गोपिकांचा समूह सापडेल. जमीन आणि का भिजली? नयनीच्या उदकाने भिजली धरणी. अरे परमात्मा गोकुळ सोडून गेल्यापासून सारख्या रडतात गोपिका. त्यांच्या अश्रूने ही जमीन भिजलेली आहे. निशिदिनी बरसत नयन हमारे, रात्रंदिवस असं सांगतात. गोकुळ सोडून परमात्मा गेले. एक आंधळा ग्रहस्थ पीठ मागायला येत असे गोकुळात, आणि तो पीठ मागण्यासाठी बासरी वाजवत असे. बासरी वाजवली की यांना कृष्ण देवाचं स्मरण व्हायचं, आणि त्या बासरी वाजवणाऱ्याकडे धावत यायच्या. पाहतात तर आंधळा ग्रहस्थ. एक दिवस सर्व गोपिकांनी त्या आंधळा ग्रहस्थाला सांगितलं, ओ बाबा, ओ आंधळे बाबा, काय आजपासून मुकाट्याने पीठ घेऊन जात जा, पण बासरी वाजवत जाऊ नका. का? बासरी ऐकली म्हणजे आम्हाला प्राणप्रिय परमात्मा श्रीकृष्णजीची आठवण होत असते आणि मरणांत वेदना होतात. लालन एक विनय सुनिए, अब मोरे गले न में आइए ना, आइए तो करुणा करके मीठी बंसी बजाइए ना. एक विनय सुनिए, अब मोरे गली न में आइए ना. आणि जर आला ना, करुणा करके मीठी बंसी बजाइए ना. बासरी वाजवत जाऊ नका. एकमेकीला सांगायच्या, जब प्रेम के पंथ में पैर दिया, तब क्या उसके दुख को डरना है. जल भोजन की मत चाह कर, तलवार तले सिर को धरना है. सारख्या रडतात. उद्धवजी त्या गोपिका जिथे एकत्रित होत्या तिथपर्यंत आले. गोकुळातली घटना आणि त्या गोपिकांची चर्चा ऐकली. एक दुसरीला म्हणत होती, का ग, भगवान गोकुळ सोडून गेल्यापासून माझ्या स्वप्नात सुद्धा आला नाही ग. ती म्हणाली, तू भाग्याची आहे, भाग्याची आहे तू. स्वप्नात सुद्धा आला नाही म्हणतेस ना, म्हणजे तू झोपत असली पाहिजे. झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही. पण माझं सांगू, देव गोकुळ सोडून गेल्यापासून मला झोपही आली नाही ग. ही गोपिकांची चर्चा ऐकली. उद्धवाला धक्का बसला की आता इथे प्रवचनाचा उपयोग होईलच याची शाश्वती नाही. तरी उद्धवानी परिचय दिला. मी उद्धव. कुठून आलात? द्वारकेवरून. कोणी पाठवलं आपणाला? द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णजीने. कशा करता? तुमचं सांत्वन करण्यासाठी. गोपिका चिडल्या. काय? आमचं सांत्वन करण्यासाठी तुला पाठवलं? आता आठवण झाली का आमची देवाला? आता आठवण झाली? जा उद्धवा, जा, सांगा त्या देवाला, त्या गोपिका मेल्या म्हणाव, त्यांना पेटवलं म्हणाव, त्यांची राख झाली म्हणाव. जिथे पेटवलं, जिथे त्या गोपिकांची राख झाली, वेळ मिळत असेल तर त्या राखेवर जाऊन बासरी वाजव म्हणे. मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. नका रागावू. काय रागावू नका? गोकुळ सोडून गेल्यापासून भेटीला आला नाही. ज्याच्यासाठी आम्ही प्रपंचाचं वाटोळ केलं, संसाराची राख रांगोळी केली, पुन्हा भेटीला आला नाही. उद्धवा, अरे आजपर्यंत एक पत्र सुद्धा पाठवलं नाही. उद्धवजी म्हणाले, मोठा माणूस आहे, कार्य व्यापानं नसल जमलं पत्र पाठवायचं, पण मी एक विचारू, काय तुमचं एवढं प्रेम त्या द्वारकाधीशावर आहे, एवढ्या तुम्ही गावभर गोपिका आहे,
तर तुम्ही तरी आतापर्यंत एखादं पत्र पाठवलं का त्यांना? गोपिका चिडल्या, आम्ही कसं पाठवावं पत्र? का कोणत्या गावाला पाठवावं, कोण्या नावानं पाठवावं? कारण हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 रोज बदले मुकाम कहा नाम लिखूं कंकोत्री। 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 कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम। कोई कहो राम और कोई कहे राधे श्याम। हाँ, कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम। कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम। कोई कहे नंदनो किशोर, कोई कहो नंदनो किशोर। कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। तारो नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। रोज बदले मुकाम कहा ग्राम लिखूं कंकोत्री। मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवड़ियो। 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 गोकुल मा गोवड़ियो, गोकुल मा गोवड़ियो। द्वारका मा राजा रणछोड़, द्वारका मा राजा रणछोड़। कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। नरसिंह मेहता न तू स्वामी शामळियो। 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 तू स्वामी शामळियो। निरानो 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 गिरिधर गोपाल। कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। एवढ्या गावभर गोपिका आहात तुम्ही तरी एखादं पत्र पाठवलं का त्याला? आम्ही कसं पाठवावं? का अरे कोण्या नावानं पाठवावं? मुक्काम पोस्ट काय टाकावा? कारण हरि तारा नाम 6000 कहा नाम लिखूं कंकोत्री। कोणतं नाव लिहावं? हजारो नाव त्या देवा। बरं नेमकं कोणत्या गावावर मुक्काम पोस्ट काय टाका? कारण रोज रोज बदले मुक्काम कहा ग्राम लिखूं कंकोत्री।
जर एका गावाला थांबत नाही तर मुक्काम पोस्ट काय लिहावा? त्याला जर हजारो नाम आहे तर नेमकं कोणतं नाम? बरं जाऊ द्या, जाऊ द्या. मी उद्धव, भगवंतानी पाठवलं मला तुमच्याकडे. कशासाठी? तुमचं सांत्वन करण्यासाठी. आमचं सांत्वन करण्यासाठी काय करणार आहात तुम्ही? मी प्रवचन करणार आहे. सर्व गोपिका पुढे बसवल्या आणि उद्धवजीचं प्रवचन सर्व गोपिका पुढे बसलेल्या आहे. सुरुवात झाली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि उद्धवजीनं प्रवचनासाठी श्लोक निवडला. श्री भगवान वाच, ईश्वर सर्वभूतानां, सभी जग भगवान है. एक राय के 1000 हिस्से, उसमें मेरा मौला बसे. मुझे कि तू क्या ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. नाम है मस्जिद, नाम है मंदिर, ना कभी कैलाश में. हरि देखकर मैं गया पहुंचा हरिद्वार. पगत के हरि ना मिला, हरि था मेरे द्वार. मैंने सोचा था हरि बाहर, हरि था हृदय माई. आड़ी ताटी कपड़ की ताती दिखावत नाही. सर्वागटी राम देहा देही, एक विठ्ठल जळीस ते भरला. रिता ठाव नाही उरला. एक गोपिका उठली. ए बडबड्या, ब्रह्माचं झाड नको उभं करू, वेदांत सांगू नको, सगळे माहित आहे आम्हाला. मग फक्त आम्हाला देवकी पुत्र कृष्णाचं दर्शन करून दे. मिला दे श्याम से उद्धव, तेरा गुण हम भी गाएंगे. आम्हाला त्याचं दर्शन करून दे. आणि ही गोपिकांची तळमळ बघितल्यावर उद्धवजी उभे झाले. आणि उद्धवानी जमलेल्या गोपिकांना जाहीर माफी मागितली. गोपिकांनो, आज शहाणा झालो मी. आज कळलं मला. उदो सुदो भये सुनिए गोपिका के बोल, ज्ञान बजावे टिमकी और प्रेम बजावे ढोल. आता कळलं मला, प्रेम रूपी ढोला पुढे ज्ञान टिमकी सारखं आहे. राजा दशरथ ज्ञान, कौसल्या माई प्रेम. भोजन करत बोल जब राजा, नाही आवत तची बाल समाज. येत नसायची. कौसल्या जब बोल न जाई, ठुमुक ठुमुक प्रभु चलई पराई. येऊन कंबर धरायची. 2 जोड्या तयार झाल्या. 2 जोड्या. राम लक्ष्मणाची जोडी, भरत शत्रुघ्नाची जोडी. विरोधाभासी स्वभाव आहे. एक राम शांत आहे, लक्ष्मण रागीट आहे. भरत शांत आहे, रागीट आहे. विरोधाभास. वास्तविक भरताची रामाची शांत स्वभावी जोडी पाहिजे होती. लक्ष्मण शत्रुघ्न रागीट स्वभावाची. पण नाही, विषम स्वभावी. आणि त्याची गरज आहे. पुढे भविष्यामध्ये रागवायचं काम लक्ष्मणजीनं केलं, शांत करायचं काम श्रीरामानं. रागवायचं काम शत्रुघ्नाने केलं, शांत करायचं काम भरतानं. विषम स्वभावाची गरज आहे. विषम स्वभाव. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असेल आणि त्या घरातले सगळे भाऊ जर नमस्कार करणारे असतील तर सगळे गाव त्या एका घरावर दबाव टाकते. मग विषम स्वभावाची गरज आहे. त्या घरातले 2 भाऊ नमस्कारवाले पाहिजे आणि 2 बाह्या सारून कॉलर धरणारे पाहिजे. मग तालुक्यात टिकू शकतो. विषम स्वभावाची गरज आहे. संतांनी केवळ नम्रता शिकवली नाही. मी असं विचारतो, सगळे जर गोपीचंदन लावणारेच असेल आमच्या देशात, तर कारगिलच्या डोंगरात दुश्मनाला कोणी अडवावं? दोन्हीची गरज आहे. शिवाजीची शक्ती, तुकारामाची भक्ती, तेव्हा राष्ट्राची प्रगती. या दोन्हीची गरज आहे. मऊ मेना हुडी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवैसे. भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ मात. विषम स्वभावाची गरज आहे. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला. अति कार्य ते कोणतेही नसावे,
प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर. दोघही पती पत्नी जर रागीट स्वभावाचे असेल तर दोघही एकमेकाच्या रागावर येंड्रीन पिऊन झोपतील. मग त्याच्यातलं एक येंड्रीन पिणार पाहिजे आणि एक बाटली हिसकून घेणार पाहिजे. मग दोघं मरेपर्यंत जगतील. विषम स्वभावाची गरज आहे. रामचंद्र शांत, लक्ष्मण रागीट, भरत शांत, शत्रुघ्न रागीट. दोन जोड्या झाल्या. जिन कर मन इन सन नहीं राता, ते जन वंचित किए विधाता. भय कुमार जवही सब भ्राता, दिन जनेऊ गुरु पितु माता. यज्ञोपवित संस्कारानंतर प्रभू आपल्या बंधू समवेत विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरुदेवाच्या आश्रमात जातात. गुरुगृह गए पढ़ना रघुराई, गुरुगृह गए पढ़ना रघुराई, गुरुगृह गए पढ़ना रघुराई, गुरुगृह गए पढ़ना रघुराई. अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई. जाके सहज श्वास सुई जाए, हरि पढ़ यह गौरवारे. जाके सहज श्वास सुई गुरुगृह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. जगाचा बाप, ब्रह्मांडाचा धनी, सम्राटाचा पुत्र बंधू समवेत विद्या शिकायला गुरुदेवाच्या आश्रमात जातात. गुरुला महालात बोलवलं नाही. गुरुदेवाच्या आश्रमात प्रभू विद्या शिकायला गेले. त्यांना एक पगारी शिक्षक ठेवणं अवघड होतं का? अयोध्येचा सम्राट आहे दशरथ राजा, इंद्राचा मित्र आहे, सम्राटाची पोरं. पण गुरुला आपल्या महालात बोलवत नाही. विद्या शिकायच्या उद्देशानं गुरुच्या झोपडीत जातात. पगारी शिक्षक जर असेल तर शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्यावर पवित्र भाव राहू शकत नाही. त्याचा भाव बदलतो. काय फुकट शिकवतो का? माझ्या बापाचा गडी आहे, माझ्या बापाला नोकर आहे, हा माझा बाप पैसे देतो म्हणून शिकवतो. भाव बदलतो. जोपर्यंत गुरुवर पवित्र भाव राहत नाही तोपर्यंत विद्येचं यथार्थ फल पदरात पडत नाही. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु आहे. गुरुपेक्षा मोठं कोणी नाही. आणि गुरुपेक्षाही गुरुवर ठेवलेली श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. गुरुत सामर्थ्य नाही, ते गुरुवर ठेवलेल्या श्रद्धेत आहे. एकलव्य द्रोणाचार्याकडे जातायत. तुला प्रवेश नाही एकलव्या. प्रणाम गुरुदेव. नाराज झाले नाही. आपल्या गुरु द्रोणाचार्यांना प्रणाम करून एकलव्य झोपडीत आला. अरण्यामध्ये आपल्या झोपडीच्या पुढे मातीचा द्रोणाचा पुतळा तयार केला आणि त्या मातीच्या द्रोण पुतळ्यावर श्रद्धा ठेवून एकलव्य शिकला. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ ठरला. श्रद्धावान लभते ज्ञान. काही माणसं काही वर्षांनी भेटतात. महाराज हमें बताओ, गुरु का घटस्फोट हो सकता है क्या? घटस्फोट, सोड चिट्ठी और गुरु सोड चिट्ठी. अरे गुरु का घटस्फोट करने की क्या जरूरत है? बोले हमारे गुरु क्रोधी लगते हैं महाराज. अरे भाई, गुरु अगर क्रोधी लगते हैं ना तो अपने गुरुदेव को जमदाग्नि भगवान समझकर पूजा करो. अगर तुम्हारे गुरु लोभी है तो गुरु को वामन भगवान समझकर वंदन करो. गुरु बदलने की जरूरत नहीं, अपनी दृष्टि बदल डालो.
श्रद्धावान लभते ज्ञान. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुदेव. गुरुपेक्षा मोठं जगात कोणी नाही. गुरु गोविंद दोनों खड़े, काके लग्यो पाय. बलिहारी गुरु अपने, गोविंद दियो बताय. तुमच्या सद्भाग्यानं गुरु आणि परमात्मा जर दोघेही एका वेळी तुमच्या दारात येऊन उभे राहिले तर आधी नमस्कार देवाला नाही, आधी नमस्कार गुरुला करायचा, नंतर देवाला. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवनासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाये. जय जय रघुवीर. आधी नमस्कार गुरुदेवाला. गुरुवर ठेवलेली श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा. एक अशिक्षित मेंढपाळ, मेंढ्या वळणारा, आणि त्याला कळून चुकलं की पलीकडच्या गावाला एक गुरु महाराज आलेले आहे आणि ते शिष्य संप्रदाय वाढवत आहे, माळा घालतायत, गुरु दीक्षा देतात. आपणही जीवनामध्ये गुरु करावा म्हणून हा मेंढ्या वळणारा अशिक्षित गृहस्थ निघाला. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबड पागोट, त्याला सोगा कोल्हापुरी जोडा, कोल्हापुरी मिशा, हातात काना इतकी उंच काठी. शेतातून जाताना 2 वांगे आणि एक कोशिंबीरची पेंडी घेतली. गुरुच्या जवळ गेला. अनेक श्रीमंत शिष्य बसलेले होते. हिऱ्याच्या अंगठ्या, लॉकेट गळ्यात असणारे शिष्य गुरुच्या भोवताल गर्दी करून होते आणि तिथं हे 2 वांगे कोशिंबीरची पेंडी घेऊन गेले. तुम्हाला गुरु करायला आलो महाराज. गुरु हसू लागले. शाबास शाबास, वा शिष्य, धन्यवाद. अरे पण मी दीक्षा द्यायच्या आधी दक्षिणा घेत असतो. दक्षिणा काय आणली? हे काय 2 वांगे, एक कोशिंबीरची पेंडी. साधा भोळा ग्रहस्थ. हा ठेव ठेव, जा, झाला तू माझा शिष्य. गुरु टिंगल करू लागले. अहो काही मंत्र द्या ना गुरुदेवा. जाओ, वही मंत्र है, 2 बैंगन, एक कोथिंबीर की जुडी. हा मंत्र आहे गुरुदेव. हा, या मंत्राचा काय फायदा? हा श्रद्धेनं मंत्र जप. भावसागर तरसील. जा. गुरुनं विनोद केला, थट्टा केली, पण शिष्यानं श्रद्धा ठेवली. तो मेंढ्या वळणारा गृहस्थ घरी आला. गुरुदेवाचा मंत्र आठवला. सकाळी आंघोळ झाल्याबरोबर 2 बैंगणे कोथमीर की जुडी. तुळशीला पाणी घालताना 2 बैंगणे कोथमीर की जुडी. जेवण करायच्या आधी 2 बैंगणे कोथमीर की जुडी. जेवण झाल्यावर 2 बैंगणे कोथमीर की जुडी. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगणे कोथमीर की जुडी. संध्याकाळी घरी आल्यावर 2 बैंगणे कोथमीर की जुडी. जेवायच्या आधी 2 बैंगणे कोथमीर की जुडी. जेवण झाल्यावर झोपायचं 2 बैंगणे कोथमीर की जुडी. सकाळी उठलं की 2 बैंगणे कोथमीर की जुडी. 1 वर्षभर मंत्र जपला. 2 बैंगणे कोथमीर की जुडी. श्रद्धा ठेवून जपला. आणि दुसऱ्या वर्षी पलीकडच्या गावात गुरु महाराज आल्याचं त्याला जेव्हा कळालं तेव्हा दर्शनासाठी आतुर झाला, जायला निघाला. पत्नी म्हणाली, कुठे चाललाय तुम्ही? माझे गुरुदेव आले, गुरुदेव पलीकडच्या गावात. मग तुम्हालाच वाटतं का दर्शन घ्यावं? आमची नाही इच्छा होत. असं करा, तुमच्या गुरु महाराजांना घरीच आणा. मी सगळी तयारी करून ठेवते. घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते. थॉम्सनची द्राक्षी, वसळीची केळी, नागपूरची संत्री, हापूसचे आंबे, तुमच्या गुरुला काय काय लागतं ती सगळी तयारी करते. फुलाचे हार वगैरे सगळी काळजी करू नका, त्यांना घरी आणा. ठीक आहे. हा मेंढ्या वळणारा शिष्य निघाला. पलीकडच्या गावाला गुरु होते, पण नदी दुथडी भरून वाहत होती. प्रश्न पडला, आता जायचं कसं? खांद्यावर घोंगडी असलेला हा मेंढपाळ ग्रहस्थ. पण लक्षात आलं, गुरुदेवानं गेले वर्षी सांगितलं होतं, शिष्या या मंत्राचा जप कर, भावसागर तरसील. ही 1000 फुटाची नदी काय अवघड आहे. म्हणून त्या मेंढ्या वळणाऱ्या त्या शिष्यानं नदीच्या काठाला घोंगडा अंथरलं. त्या घोंगड्यावरती बसला, डोळे मिटले, श्रद्धेनं मंत्र जपला, गुरुदेवाचं ध्यान केलं आणि मंत्र जपला.
दो बैगणे कोथमिरी की जुडी चल घोंगडी पैल थडी. सर पलीकडे गेलं पाण्यावर. घोंगड झटकलं, खांद्यावर टाकलं आणि मग जेव्हा गुरु महाराजांच्याकडे आला तेव्हा गुरु महाराजांनी ओळखलं गेल्या वर्षीचं वांग. घोंगड झटकलं, खांद्यावर टाकलं आणि मग जेव्हा गुरु महाराजांच्याकडे आला तेव्हा गुरु महाराजांनी ओळखलं गेल्या वर्षीचं वांगेवाला आहे. दक्षिणा लक्षात राहण्यासारखी होती. गुरुने विचारलं, का रे तू गेले वर्षीचा वांगेवाला ना? हा हा गुरु महाराज. पलीकडच्या गावाला राहतोस ना? हो गुरुदेवा. कशा करता आला? तुमच्या दर्शनासाठी. रात्री मुक्कामाला होता? नाही, आता घरूनच आलो. घरून आला? आता घरून आला? हो गुरुदेवा. अरे पण नदीला पूल नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणावं तर तुझे कपडे भिजलेले नाही. तुम्ही चेष्टा करता का गुरु महाराज? तुम्ही गेले वर्षी नाही का सांगितलं होतं या मंत्राचा जप कर, भावसागर तरसील. ही 1000 फुटाची नदी काय अवघड आहे महाराज? तुमच्या कृपेनं मंत्र जपला, घोंगडीवर बसलो, अलीकडे आलो. नुसता आलो नाही, तुम्हाला घेऊन जायला आलो. मग गुरु आदरले. हे आता बिगर तिकीट हिंदी महासागराला नेत. आणि बरं का गुरुदेवा, काय सगळी तयारी झाली घरी. थॉम्सनची द्राक्षी, केळी वसईची, नागपूरचे संत्र, हापूसचे आंबे, हार फुलाचे सगळी तयारी. उत्सुक आहे माझी बायको, माझी मुलं तुमच्या दर्शनासाठी. तुम्हाला घेऊन जायला आलो. गुरु घाबरले. म्हणले आता झालं. पण हो म्हणावं तर मरावं लागतं, आणि नाही म्हणावं तर याची श्रद्धा दुखावल्या जाते. मेलो तरी चालेल, पण आता याच्या सोबत जावं लागणार आहे. मग गुरुदेव उठले. मेंढ्या वळणारा शिष्य पुढे, गुरुदेव मागे, काही गावकरी मागे आले. आणि गुरुदेवाने ते नदीचं पाणी बघितलं आणि गावकऱ्यांना डबडबल्या डोळ्यानं नमस्कार केला. आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आजवर होतो तुमचे गावे, आता कृपा असू द्यावी. शिष्यानं तोपर्यंत घोंगडा अंथरलं नदीच्या काठाला. शिष्य पुढे बसला. गुरुदेवा बसा. बसतो बाबा. शिष्यानं माग वळून बघितलं तर गुरु लट 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 कापत होते. शिष्यानं विचारलं, तुम्हाला नदीच्या पाण्याची भीती वाटते का गुरु महाराज? भीती वाटत असेल तर डोळे बंद करा. डोळे हा करतो बंद. आता काही उघडायला चान्स नाही बाबा. डोळे बंद केले तरी गुरु घाबरले होते. तुम्ही फारच घाबरलाय गुरु महाराज. माझी कंबर धरा. मजबूत कंबर धरली शिष्याची. गुरुदेवानं म्हणले, मरू तर दोघही मरू, तसा नाही सोडत तुला. जरा लक्षात घ्या, भवसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. पण हा शिष्य सांगतो, गुरु महाराज माझी कंबर धरा. आणि गुरुनं कंबर धरली. मेंढ्या वळणाऱ्या शिष्यानं डबडबल्या डोळ्यानं श्रद्धेनं मंत्र जपला. दो बैगणे कोथमिरी की जुडी चल घोंगडी पैल थडी. गुरु शिष्य पाण्याहून पलीकडे. शिष्य उठले, घोंगडी झटकली, खांद्यावर टाकली. त्यात एक घटना घडली. गुरु ढसा ढसा रडला आणि साष्टांग दंडवत शिष्याला घातला. शिष्याच्या पायाला मिठी मारली आणि गुरुनं शिष्याचे पाय अश्रूनं भिजवले. अशिक्षित मेंढ्या वळणारा शिष्य, अहो असं काय करता गुरु महाराज? असं काय करता? तुम्ही गुरु आहात माझे, माझ्या का पाया पडता? शिष्या, हा मंत्र आहे का रे? वांगेन कोशिंबीरची पेंडी मंत्र आहे? अरे तुझी चेष्टा केली गेले वर्षी चेष्टा, पण तू दाखवून दिलं मला श्रद्धेत काय ताकद आहे. श्रद्धेमुळे तू तरला यात नवल नाही बाबा. तुझा गुरुही तू तारून नये. आणि म्हणून
श्रद्धावान लभते ज्ञान। गुरु का घटस्फोट मत करो। अगर तुम्हारे गुरु क्रोधी है तो जमदाग्नि भगवान समझकर पूजा करो। अगर गुरु लोभी है तो वामन भगवान समझकर वंदन करो। मेरे भाई, घटस्फोट मत करो। गुरु बदलने की जरूरत नहीं, अपनी दृष्टी ही बदल डालो। जगामधलं सर्वश्रेष्ठ पात्र गुरु आहे। मग गुरुला महालात बोलवलं नाही प्रभूने। प्रभू गुरुच्या झोपडीत विद्या शिकायला जातात। गुरु ग्रह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब पाए। जयाचे निश्वासी जन्म लेगा वेद राशी। ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा आहे तो भगवान विद्या शिकायला जातो। जाके सहज श्वास श्रुतिचारी, सो हरि पडय कौतुक भारी। अल्पकाल विद्या सब पाई। विद्या शिकले प्रभु, विद्या विनय निपुण गुणशीला। खेल खेल सकल नृप लीला, करत लगान धनुष अति सोहा। देखत रूप चराचर मोहा, जिन बिथिन बिहरही सब भाई। थकित होई सब लोग लुगाई। विद्या परिपूर्ण शिकल्यानंतर वसिष्ठजीच्या करवी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाला महालात आणण्यात आलं। प्रभू मृगया करत असायचे। जे मृग राम बाण के मारे, ते तनु तजी सुरलोक सिधारे। अनुज सका संग भोजन करे, मातु पिता आज्ञा अनुसरे। जही विधि सुखी होई पुर लोगा, करे कृपानिधि सोई संजोगा। वेद पुराण सुनई मन लाई, आप कही अनुजन समुजाई। प्रभूचा नियम होता। प्रभू सकाळी उठले म्हणजे प्रथमतः आपल्या माता पित्याच्या चरणी माथा विनम्र करीत असत। प्रातःकाल उठ के रघुनाथा, प्रातःकाल उठ के रघुनाथा। प्रातःकाल उठ के रघुनाथा, प्रातःकाल उठ के रघुनाथा। मातु पितु गुरु नावहि माथा, मातु पितु गुरु नावहि माथा। मातु पितु गुरु नावहि माथा, मातु पितु गुरु नावहि माथा। तुलसी जी कहते भाई वो केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे। सुबह उठने के बाद प्रातः काल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा। आपल्या मातेच्या पित्याच्या चरणी माथा विनम्र करीत असत। नाहीतर व्याख्यान चाललेलं आहे आईवर, दबदबल्या डोळ्यानं व्याख्यान करत। लोकही रडतात, हेही रडत, मध्ये मध्ये टाळा वाजतात। जगातलं सर्वश्रेष्ठ तीर्थ माता आहे, मायबापाची सेवा करा। पण व्याख्यान झाल्यावर कळालं लोकांना की याचे मायबाप 10 वर्षापासून वृद्धाश्रमात आहे। आता काय आग लावायची याच्या व्याख्यानाला? केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे दुनिया के मालिक। सुबह अपने माँ बाप का दर्शन करते थे। प्रातः काल उठ के रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा। आयसु मागे करई पुर काजा, देखी चरित हर्षई मन राजा। प्रभू रामचंद्र आपल्या बंधू समवेत 14व्या वर्षाचं वय पूर्ण करून 15व्या वर्षामध्ये पदार्पण करते झाले। इत्यात एक घटना घडली। वर्ष पंचदश के मही सुहाये, विश्वामित्र बुलावन आए। विश्वामित्र महामुनि ज्ञानी, बसई विपिन शुभ आश्रम जानी। जह जप जग जोग मुनि करही, अति मारीच सुभाऊ डरही। कितीतरी वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण सुभाऊ आणि मारीच नावाचे राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात। गांधी तनय मन चिंता व्यापी, विश्वामित्रजी चिंता तूर आहे। हरि बिनु मरईन निश्चर पापी, तब मुनिवर मन कीन विचारा। प्रभु अवतरे हरण मही भारा। आणि मग विश्वामित्र अयोध्येकडे निघाले। अयोध्येकडे जात असताना मनामध्ये अनेक प्रकारचे मनोरथ करीत चाललेले आहे।
ज्ञान विराग सकल गुणायना सो प्रभु मैं देखव बरि नयना यऊ मिस देखव पत जाई करे विनतिया तो दो भाई ज्ञान विराग सकल गुण आयना। मनोरथ बहु विधि करत मनोरथ जात लाग नहीं बार करी मज्जन शरयु जल गये भूप दरबार। शरयू मध्ये स्नान करतात। विश्वामित्र काही म्हणतील हा बाबा बिगर आंघोळीचा घरून निघाला असं नाही, भारताचा ऋषी आहे। तीर्थ बघितल्यानंतर स्नान केल्याशिवाय पुढे जाणार नाही। करी मज्जन शरयू जल, स्नान करतायत सरयू मध्ये विश्वामित्र, तेव्हा सेवक जाऊन सांगतायत राजा दशरथी महाराज की जय हो, बधाई हो महाराज, जय हो महाराज की। क्या हुआ महाराज? प्रति सृष्टि निर्माता, महान तपस्वी, महाज्ञानी विश्वामित्र अयोध्या की ओर पधार रहे हैं। मुनि आगमन सुना जब राजा, मिल न गय उलय विप्र समाजा। विश्वामित्र महामुनी येत असल्याचं कळालं दशरथजी जेव्हा ब्रह्मवृंदांच्या समवेत सामोरा जातात। तिकडनं विश्वामित्र, इकडनं अयोध्यापती, करी दंडवत मुनी सन्मानी, निज आसन बैठारे नियाणी। दंड प्रणाम केला आणि दंडवत घातल्यावर डबडबल्या डोळ्यानं विश्वामित्रजीनं डबडबल्या डोळ्याच्या दशरथजीला विचारलं सब कुशल तो होना अवधेश? डबडबल्या डोळ्यानं दशरथजी म्हणतायत महाराज सच कहूं अब मेरा विश्वास हो गया, मैं तो पापी हूं महाराज, पापी हूं। अंधे माँ बाप का इकलौता बेटा, श्रावण जैसे बालकों की हत्या करने वाला ये हत्यारा दशरथ है। मैं पापी हूं, मैंने कुछ भी पुण्य नहीं किया महाराज, लेकिन आज पता लगा है कि मेरे पूर्वजों ने बहुत पुण्य किया होगा। मतलब यही महाराज कि बिगर बुलाए संत घर आए तो समझ लेना पूर्वजों के पुण्य का फल है। आप बिगर बुलाए मेरे घर आए हो महाराज, आज मेरे पूर्वजों का पुण्य का फल मुझे, मेरा विश्वास है बहुत पुण्य मेरे पूर्वजों ने किया होगा। चरण पखारी कीनी अति पूजा, मौसम आज धन्य नहीं दूजा। विविध भांति भोजन करवावा, मुनिवर हृदय हर्ष अति पावा। पुण्य चरण निमेले सुतचारी, राम देख मुनी देख बिसारी। पूजा झाली, दुपारचं भोजन झालं, विश्रांती झाली आणि सर्व झाल्यावर मग दशरथ राजे विचारतात किम कारण मागता, के ही कारण आगमन तुम्हारा, कहो सो करत न लाव उबारा। विश्वामित्र कहते हैं दशरथ असुर समूह सताव मोई, मैं जाचना आयो नृपते, कुछ मांगणे आया हूं। मागणे आया हूं म्हटल्या बरोबर दशरथाची मान लाजेने खाली गेली। का पूर्वीच्या काळी साधू संतांनी राजाकडे मागायला येणं हा त्या राजाचा अपमान होत असे ज्या राज्यातले हे संत असे। म्हणजे त्या संतांच्या सुविधा पूर्ण करायला तो राजा कमी पडला, ज्या अर्थी त्या महात्म्याला दरबारात यावं लागलं। मैं कुछ मांगने आया हूं अवधेश। शर्मिंदा हो गए। तो बोलो क्या चाहिए? अनुज समेत देव रघुनाथा, निशिचर बदमय होई सनाथा। तुझा पुत्र राक्षस मारण्यासाठी पाहिजे। त्यावेळेला दशरथजी एकदम घाबरले, उठून उभे राहिले। कुछ सोच कर तो मांगो महाराज, सोच कर तो मांगो। उतार वयात 4 पुत्र झाली मला। चौथे पण पायऊ सुतचारी, विप्र वचन नहीं कहू बिचारे। me
सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। चौथे पण पायऊ सुतचारी विप्र बचन नहीं कहे वो बिचारी मागव भूमि धेनु धन कोसा सर्वस देव आज सहरोसा देह प्राण ते प्रिय कछुनाई सो मुनि देव निमिष एक माही सब सुत प्रिय मोहि प्राण की नाई राम देत नहीं बनत गुसाई। सब दे सकता हूं महाराज, धन दे सकता हूं, भूमि दे सकता हूं, मेरा प्राण भी दे सकता हूं, लेकिन मेरा राम राम नहीं दे सकता महाराज। राम देत नहीं बनई गुसाई। कह निश्चर अति घोर कठोरा कह सुंदर सुत परम किशोरा। कहा वो निशाचर और कहा मेरे सुकोमल राजकुमार। कुछ सोचकर तो मंगो महाराज। चौथे पण पाय सुतचारी दशरथा तुला 4 पुत्र झाली, त्याकरता काय करावं लागलं? यज्ञ करावा लागला महाराज, यज्ञ। दशरथा यज्ञ कोणी केला? विभांडकाचे पुत्र शृंग ऋषी, आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केला ना? हो महाराज। मग आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केल्यामुळे तुला 4 मुलं झाली। एक ऋषी यज्ञापासून झालेले 4 मुलं त्याच्यातले 2 यज्ञासाठीच मागतो, तुझं काय जातं? निरुत्तर केलं राज दशरथाला। एका ऋषीनं केलेल्या यज्ञामुळे जर 4 पुत्र झाले तर एक ऋषी यज्ञाच्या रक्षणासाठीच त्यातले 2 मागतो। काही म्हणा महाराज, काही म्हणा, सर्व देईल मी, माझा राम नाही देणार। नाही देणार? नाही महाराज। नाही देणार? नाही महाराज। नाही दोगे? नाही महाराज। ठीक है। कमंडल उचलला, आसन उचललं, दंड उचलला, पायात खडाऊ घातल्या, 2 वेळा दशरथाकडे खालीवर बघितलं, 4-5 पायऱ्या ताड 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 उतरून आले खाली। तेव्हा पुन्हा एकदा लाल डोळे केले विश्वामित्रा। निघालो राजा, निघालो, पण मला विश्वामित्र म्हणतात याची जाणीव असू दे। तसा विश्वामित्र कळत नसेल तर तुझ्या पूर्वजांचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, म्हणजे तुला विश्वामित्र कळेल। ताड 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 पायऱ्या उतरवून जेव्हा विश्वामित्र खाली येतात, लट 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 दशरथजी कापू लागले। वशिष्ठ त्याही पेक्षा घाबरले। वशिष्ठाने सांगितलं, काय केलं दशरथा, काय केलं? आधीच त्या बुवाचं माझं जुळत नाही, आणि ते म्हणाल याच साधूनं म्हटलं असेल या साधूला काही देऊ नको, ते माझ्यावर राग काढल बाबा। अरे 2च काय 4 मुलं देऊन टाक जा बाबा। एक राम मागतोय ना, रामासोबत लक्ष्मण, एक के बदले 2 दे देगा, लेकिन वो बहुत गुस्से वाला महात्मा है। जाओ, अति आदर 2 तनय बुलाए। धावत आले दशरथजी, पाय धरले, चुकलं महाराज, चुकलं चुकलं, रामासोबत लक्ष्मणही न्या महाराज। आणि मग रामचंद्र आणि लक्ष्मण, वय वर्ष 15, पितांबर धारण केलेला आहे, भाता पाठीला दोघांनी बांधले, त्यामध्ये बाण धनुष्य खांद्यात लटकवला। एक गौरवर्णीय आहे, एक श्यामवर्णीय आहे, आणि दोघेही भाऊ आपल्या मातांच्या पाया पडतात। आशीर्वाद देना माँ। माता रोने लग गई सुमित्रा, माता रोने लग गई कैकेयी, लेकिन कौशल्या प्रसन्न है। कौशल्या प्रसन्न का? कौशल्याला भविष्य आठवलं। याच्या लहानपणी एक बाबा आला होता, त्याने सांगितलं होतं, माते हा 15 वर्षाचा होईल तेव्हा याला एक साधू घेऊन जाईल, आणि जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचा विवाह होईल, म्हणजे माझा राम आता 15 वर्षाचा झाला, म्हणजे माझा राम लग्नाला चालला। म्हणून कौशल्या प्रसन्न आहे। दोघी रडतात। दशरथजीचे डोळे डबडबले। भरत शत्रुघ्न राम लक्ष्मणला भेटतात। जल्दी आना भैया। भरत जी कहते हैं, हाँ भरत, पिता का ख्याल रखो, शत्रुघ्न माताओं का ख्याल रखना।
क्षत्रियों की संतान इसलिए घर छोड़ती है, वो कोई घूमने नहीं जा रहे, संघर्ष करने जा रहे हैं। राघव और लखनलाल आणि शेवट आपल्या दोन्ही पुत्राचा हात विश्वामित्राच्या हातात दिला दशरथ राजाने आणि सांगितले, महाराज मेरे प्राणनाथ सुत दोऊ तुम मुनी पिता आन नाही को। आजपासून तुम्ही यांचे पिता आहात, पुत्रवत सांभाळा। आजपासून तुम्ही राम लक्ष्मणाचे पिता। सौ पे भूप ऋषि सुत बहुविध दे आशीष, जननी भवन गए प्रभु चले नाई पदशीष। आणि विश्वामित्राच्या समवेत रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघेही भाऊ निघाले। शरयूच्या पलीकडे जाईपर्यंत जोपर्यंत राम लक्ष्मण दिसत होते तोपर्यंत अयोध्येचा समाज राम लक्ष्मण आणि विश्वामित्राला बघत अरण्यामध्ये दिसेनासे झाले। घोर अरण्यामध्ये विश्वामित्र, रामचंद्र आणि लक्ष्मण तिघही घनघोर अरण्यामध्ये जेव्हा प्रवेश केला आणि पुढचा प्रवास चालू झाला तेव्हा एक घटना घडली। महाभयंकर आवाज करीत राम लक्ष्मण आणि विश्वामित्राच्या दिशेनं नरभक्षक राक्षसीन ताटिका ज्या दिशेनं येत होती वृक्ष उन्मळून पडत होते, भयानक आक्रोश करत होते। माणसाचा वास गेल्यामुळे ती राम लक्ष्मण विश्वामित्राकडे पळत येत मध्येच म्हणत होती, रुको बहुत दिन से भूखी हूं, दिनों को खाऊंगी, भगवान ने मेरे लिए भोजन भेजा है, भागना नहीं, मैं आ रही हूं। प्रभु और लखनलाल जिधर उधर देखते हैं, कोई दिखाई नहीं दे रहे। विश्वामित्र जी भी देख रहे, कोई नहीं दिखाई दे रहे। आई हूं, भागो मत, बहुत दिन से भूखी हूं, रुके रहो। भयानक आवाज करीत जेव्हा दृष्टिक्षपात आली तेव्हा विश्वामित्रजी सांगतायत, राघव जी गुरुदेव, वो अपने तरफ आ रही ना, वो नरभक्षक ताटिका है, ताटिका। बहुत से नर का भक्षण किया है इन्होंने, बहुत ऋषि मुनि खाए हैं इन्होंने, जल्दी मार डालो राघव। रामचंद्र कहते हैं, गुरुदेव अविनय हो तो क्षमा करे गुरुदेव, ये राक्षसीन है, ये महिला है, हम रघुवंशी है और रघुवंशी कभी महिलाओं पर हथियार नहीं उठाते महाराज। राघव वो नजदीक आई है, मार डालो। नहीं गुरु महाराज, महिलाओं पर हथियार उठाना रघुवंशियों का धर्म नहीं है। अरे वो नजदीक आई है, वो देखो तीनों को खा डालेगी। नहीं गुरुदेव, महिलाओं पर हम हथियार नहीं उठाते, हम रघुवंशी। आवाज करत, मैं तीनों को खाती हूँ, भागना नहीं, रुके रहो, भूखी हूँ, भगवान ने भोजन भेजा है, वहीं रुको। राघव जल्दी बाण चलाओ। विश्वामित्र तटस्थ है, लखन क्रोधायमान, रामचंद्र शांत है। विनय से कहते हैं, गुरुदेव रघुवंशी महिलाओं पर हथियार नहीं चलाते महाराज, अविनय हो तो क्षमा करें। वो नजदीक आ रही, विश्वामित्र कहते हैं, राघव
महिलाओं पर हथियार उठाना रघुवंशियों का धर्म नहीं है, नहीं है गुरुदेव। लेकिन पिता की आज्ञा मानना ये तो रघुवंशियों का धर्म है। हाँ गुरुदेव, तो तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे कि जाओ राघव, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है। आज मैं तुम्हारा पिता हूं, मैं पिता हूं तुम्हारा, और पिता की आज्ञा मानना रघुवंशों का धर्म है। हाँ गुरुदेव, तो मैं तुम्हारा पिता कहता हूं, मार डालो ताटिका को। तो प्रभु रामचंद्र जी ने जब सारंग पर तीर लगाया, नजदीक आ रही थी, भागना नहीं, वाय रुके रहो, तीनों को खाती हूं। अनुसंधान किया प्रभु रामचंद्र जी ने, याद किया गुरुदेव वशिष्ठ जी को, मनोमन प्रणाम किया अपने माता पिता को, प्रणाम किया विश्वामित्र जी को, और जब बाण छूटने की तैयारी में इतने में ताटिका क्रोध करके नजदीक आई। रुके रहो, तीनों को खाती हूं। सुनी ताड़का क्रोध करी धाई, तब प्रभु रामचंद्र जी ने अनुसंधान किया। ये कई बार प्राण हरि लीना, जब तीर छूटा रामचंद्र जी का, चले जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करी धाई। ये कई बार प्राण हरि लीना, दीन जानते निज बल लीना। जब बाण छूटा रामचंद्र जी का, ताटिका क्रोध करके नजदीक आती है, प्रत्यंचा खींची और तीर निकला भगवान का। बाबा जी कहते हैं, ये कई बाण प्राण हरि लीना, दीन जानते निज बल लीना। ये कई बाण प्राण हरि लीना, ये कई बाण प्राण हरि लीना। ताटिका का वध, ताटिका गत प्राण। विश्वामित्र जी बहुत खुश हुए, प्रसन्न हुए, बला अति बला दोनों शक्तियां प्रदान की भगवान रामचंद्र जी को। और विश्वामित्र ताटिका का वध होने के बाद रामचंद्र जी और लखनलाल जी के साथ निकले, अपने आश्रम में आते हैं। संध्या कर्म हुआ, फलाहार, नींद हुई, सुबह स्नान कर्म खत्म होने के बाद राम और लखनलाल दोनों कहते हैं, गुरुदेव यज्ञ का प्रारंभ करो, हम दोनों भाई तैयार हैं। और जब सब ऋषियों को मिलाकर विश्वामित्र जी ने यज्ञ का प्रारंभ किया, आणि यज्ञाचा प्रारंभ झाल्यावर पवित्र धूर आकाशामध्ये निघाला। पवित्र धूर बघितल्यानंतर यज्ञाचा विध्वंस करणारे दोन राक्षस, एक सुभाव आणि मारीच, अमंगल द्रव्ये घेऊन यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आकाश मार्गे येतात। प्रभू राम लक्ष्मण तयार आहे। रामचंद्र प्रभूंनी बघितलं यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी दोन राक्षस आलेले आहे। उसी समय तुलसी जी कहते प्रभु रामचंद्र जी ने बिंदु पर बाण राम तेहि मारा, संग जो जन का सागर पारा, मार सुभाव पुनि मारा, अनुजन साचर कटक संगारा, अनुजन साचर कटक संगारा।